मित्रांनो, मी स्वप्नील बाळकृष्ण मडावी, एम्स स्पर्धा परीक्षा केंद्र गडचिरोली। आज पुन्हा एकदा आपण ऑनलाईन आलेलो आहोत आणि यामध्ये सर्वप्रथम आपली बऱ्यापैकी माझी ओळख बरेच दिवस किंवा बरेच लेक्चरच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारे झालेली आहे निश्चितच। त्यासोबतच आज पुन्हा एकदा मी या ऑनलाईन आपल्या लर्निंग फ्रॉम होम प्रोग्राम मार्फत परत एकदा आपण मराठी या विषयक अध्यापन कार्याचं काम आज आपण पार पाडणार आहोत। आत्ताच मागे काल परवा जो आदेश आला त्यामध्ये बऱ्यापैकी पोलीस हजारांची भरती प्रक्रिया काही दिवसांमध्ये हे राबवण्यात येणार आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये। सर्वात महत्त्वाची बातमी आणि सोबत आनंददायक विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आनंददायक बातमी यामधून मग याचा नेमका जर आपण जर सांगितलं तर त्यामध्ये बऱ्याच सारा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक नैराश्याचं वातावरण जे चालू होतं ते नैराश्याच्या वातावरणातून बाहेर पडण्यासाठी सोबत पुन्हा एकदा एक जोमाने आपल्या या पोलीस भरती सोबत इतरत्र ज्या काही परीक्षा असतील त्याच्या तयारीला तुम्हाला एक चांगल्या प्रकारे अभ्यास म्हणा किंवा आवश्यक विषय आपल्या गडचिरोली पोलीस दलामार्फत हे नियमितपणे सुरू आहेत। आणि त्यामध्येच जे आपण मराठी व्याकरण या विषयक अभ्यास क्रमाबाबत पाहत असताना त्यामध्ये मागच्या लेक्चरमध्ये बोललो होतो, मागच्या व्हिडिओजमध्ये सुद्धा आपण एक महत्त्वाचा घटक ज्यामध्येच आपण घेतलं होतं क्रियापद नावाचा घटक, वाक्यामधला सगळ्यात आवश्यक आणि सर्वात महत्त्वाचा घटक तो म्हणजेच आपलं क्रियापद। त्याच्यामध्ये बरीच सारी एक खूप मोठी दुनिया मी तुमच्यासमोर डोळ्यासमोर उलगडून दाखवलं होतं। त्यामध्ये पाहत असताना ज्यामध्ये घेतलं होतं की वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला काय म्हणतात तर क्रियापद असे म्हणतात। म्हणजेच त्यामध्ये बरंच सारं आपल्याला काही बोलता येईल, वेगवेगळे विषय सुद्धा यामध्ये आपण तुम्ही विद्यार्थी सुद्धा अभ्यासत आहात आणि परत समोर सुद्धा अभ्यासणार एवढं मात्र नक्की। त्यासोबत सतत या गेले 4 वर्ष या मराठी व्याकरण विषयाच्या अध्यापन कार्यात जे माझं कार्य चालू आहे आणि सोबत जे ऑनलाईन आपण जे आता सध्या पोलीस दलामार्फत जो कार्यक्रम सुरू आहे तो निश्चित याच्यामधून एक खूप मोठा चांगला एक फायदा तुम्हा विद्यार्थ्यांना होईल एवढं मात्र निश्चित। मागच्या कालच्या व्हिडिओजमध्ये पाहिलं होतं क्रियापदाच्या अध्यापनाबाबत, ज्यामध्ये ज्यामध्ये शब्दाच्या जातीचं वर्गीकरण 2 प्रकारे, पहिलं विकारी आणि दुसरं अविकारी, आणि त्यासोबत पाहत असताना विकारीला सव्यय आणि अविकारीला अव्यय, त्यामध्ये पाहत असताना आपण बऱ्यापैकी पुढचं दुनिया वर्गीकरण 2 प्रकारे आणि सोबत जर एक घेतलं होतं ज्यामधला क्रियापद नावाचा घटक, त्या क्रियापदाची नेमकी संकल्पना काय आहे त्याचं वेगवेगळ्या आपल्या सोप्या भाषेमध्ये मी तुमच्यासमोर काल उलगडून दाखवलं होतं। आणि त्यामध्ये घेतलं होतं की क्रियापदाचे मुख्य प्रकार किती बा, तर त्यामध्ये 2 मुख्य प्रकार तुमच्या आठवणीसाठी, त्यामध्ये पहिला सकर्मक आणि दुसरा अकर्मक। कर्म असेल म्हणजे ज्याला क्रियापदाला अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज असेल तर क्रियापद सकर्मक, आणि कर्माची गरज नसेल तर क्रियापदाचा प्रकार अकर्मक। मग कर्म आला, मग कर्म म्हणजे ज्याच्यावर क्रिया घडते, मग क्रिया घडण्यासाठी क्रिया करणारा कोणीतरी पाहिजे होता, मग तोच त्यामध्ये आपण परत एक पाहिलं होतं की ज्यामध्ये सांगितलं जाते कर्ता नावाच्या संकल्पनेबाबत रिकाम्या जागा सुद्धा बऱ्याचशा परीक्षामध्ये सुद्धा विचारलं जाते। असो, तर मुळात आज आपण एका घटकाला सुरुवात करणार आहोत जो नवागडी नवा डाव, म्हणजेच काय तर आपण विकारीच्या 4 शब्दजाती अभ्यासला। आपण इथं पाहू शकतो, पहिलं शब्दजाती कुठली होती तर विकारी, दुसरी शब्दजाती कुठली होती तर अविकारी। विकारीचा कार्यक्रम काय आहे, अविकारी काय हे बऱ्यापैकी आपण घेतलं होतं। 2 प्रकारे वर्गीकरण शब्दाच्या जातीचं। विकारीमध्ये येणाऱ्या जाती किती, 1 2 3 आणि झाले किती 4। पहिला नाम, दुसरा सर्वनाम, तिसरं काय होतं तर विशेषण, आणि शेवटचं म्हणजेच काय होतं आपलं क्रियापद। हे या पद्धतीची दुनिया, आणि ज्या शब्दामध्ये लिंग वचन विभक्ती पुरुष अर्थ आणि काळ यांचा विकार होतो, कसा होतो काय होतो, मागच्या व्हिडिओजमध्ये मागच्या लेक्चरमध्ये आपण बऱ्यापैकी ते अभ्यासला आहेत। आपल्याला परत बरीच मोठी एक दुनिया मराठी व्याकरण या विषयक अभ्यासायचं आहे, त्याच्यासाठी बऱ्यापैकी आपण थोडंसं बघू यामध्ये। तर नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद अशा ह्या आपल्या विकारी शब्दजाती, आणि मुळात आज आपण एका जो घटक आहे शब्दाच्या जातीमधलं त्यामध्येच पाहणार आहोत ती म्हणजेच अविकारी शब्दजाती।
आणि या अविकारीमध्ये येणाऱ्या किती जाती, तर त्या सुद्धा पाहिलं 1 2 3 आणि झाले किती 4. म्हणजेच काय, तर क्रियाविशेषण अव्यय सोबत शब्दयोगी अव्यय आणि त्याच्यानंतरचं उभयान्वी अव्यय, परत जर एक पाहिलं तर एक केवल प्रयोगी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय. म्हणजेच अविकारीच्या शब्द जाती किती 4, विकारीच्या किती 4, 4 आणि 4 8, अशा या शब्दाच्या जाती एकूण 8. आणि मुळात आज आपण एक घटक अभ्यासणार आहोत ज्याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल की नाही बा क्रियाविशेषण अव्यय. तर मग विद्यार्थी मित्रांनो, हे पाहत असताना नेमकं क्रियाविशेषण अव्ययाची मूळची संकल्पना काय म्हणते. मागेही बोलत आहो, समोर सुद्धा बोलतच राहणार की एखादा घटक अभ्यासण्याच्या पूर्वी त्याची पार्श्वभूमी माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि परत आपण प्रत्येक घटकाबाबत त्याच्या संकल्पना, त्याचं बेसिक कन्सेप्ट मी तुमच्यासमोर एक बऱ्यापैकी एक साध्या भाषेमध्ये सांगत आहे आणि निश्चित यामधून एक तुम्हाला चांगला फायदा होईल. इकडे जर आपण जर घेतलं, मी म्हटलं क्रियाविशेषण अव्यय. क्रियाविशेषण अव्ययामध्ये जर एक गोष्ट जर तुम्ही नोट जर केली, एका छोट्याशा भाषेमध्ये जर आपण घेतलं तर सांगता येईल आपल्याला की क्रियापदाचे विशेषण, कोणाचे विशेषण, क्रियापदाचे. क्रियापदाचे विशेषण म्हणजेच कोण, तर क्रियाविशेषण अव्यय. अव्यय म्हणजेच अविकारी, ज्याच्यामध्येच काहीच लिंग वचन विभक्ती पुरुष अर्थ आणि काळ यांचा विकार होत नाही. आणि त्याहीमध्ये पाहत असताना मग काय आपल्याला सांगता येईल की ज्यामध्ये क्रियापदाचे विशेषण म्हणजेच क्रियाविशेषण, परत एकदा आपल्याला सांगता येईल की ज्यामध्ये क्रियाविशेषणाच्या बाबतीमध्ये जर एखाद्या परत जर आपण जर एक गोष्ट नोट जर केली की क्रियापदाबद्दल माहिती सांगून, कुणाबद्दल माहिती सांगते, तर क्रियापदाबद्दल. क्रियापदाबद्दल माहिती सांगून अविकारी राहणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं, तर तो घटक असेल आपला क्रियाविशेषण अव्यय. आणि अशा पद्धतीची दुनिया आपण बऱ्यापैकी क्रियाविशेषणाचा घटक आज आपण अभ्यासणार आहोत. परत एकदा तुम्हा विद्यार्थ्यांचं आपल्या या ऑनलाईन क्लासमध्ये स्वागत. त्यामध्ये हे पाहत असताना क्रियाविशेषण अव्ययामध्ये मी बोललो होतो, बऱ्याच साऱ्या कन्सेप्ट आहेत, वेगवेगळ्या संकल्पना आहेत. तुमच्या संकल्पना क्लिअर जर असेल तर निश्चित त्यामध्ये काही अवघड काम नाही. मी म्हटलं क्रियापदाचे विशेषण म्हणजेच क्रियाविशेषण अव्यय होय. त्यासोबतच क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगून, जास्त माहिती सांगून, कोणाबद्दल, क्रियापदाबद्दल जास्त माहिती सांगून अविकारी जर राहणारा शब्द असेल तर त्याला क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. आणि निश्चित एक मराठी व्याकरणामधले खूप मोठे महत्त्वाचे व्याकरणकार आहेत, त्यांचं नाव म्हणजेच मो के दामले, म्हणजेच आपल्याला सांगता येईल मोरोकेशव दामले. या मोरोकेशव दामले व्याकरणकारांनी क्रियाविशेषण अव्ययाच्या संकल्पनेबाबत सांगत असताना काय म्हटलं की ज्यामध्ये यांनी असं बोललं की एखाद्या क्रियेची रीत, स्थल, काल, काल म्हणजेच व्याकरणामध्ये अर्थ निघतो वेळ. क्रियेची रीत, स्थल, काल आणि त्यासोबत प्रमाण दर्शवणाऱ्या शब्दांना काय म्हणतात, तर क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. मग काय म्हणायचं आपल्याला इथं सांगता येईल बऱ्यापैकी की क्रियेची रीत, स्थल, वेळ, ज्याला आपण काल म्हणतो, प्रमाण दर्शवणाऱ्या शब्दांना क्रियाविशेषण अव्यय असे म्हटलं जाते. म्हणजेच काय, तर क्रिया केव्हा घडली, क्रिया कोठे घडली, क्रिया कशी घडली आणि किती प्रमाणात घडली हे सांगणाऱ्या शब्दांना काय म्हणतात, तर तिथं आपल्याला पाहता येईल की ते म्हणजेच कोण, क्रियाविशेषण अव्यय. मग नेमकं स्थळ, काळ, आपल्याला एखादा स्थळ पाहावं लागेल, त्यासोबत एखादी वेळ पाहावी लागेल. परत एक गोष्ट जर नोट जर केली, स्थळ असेल, वेळ असेल, रीत असेल, म्हणजेच रीत म्हणजेच आपल्याला सांगता येईल बऱ्यापैकी की वाक्यातली क्रिया कशी घडत आहे हे सांगणाऱ्या शब्दांना बऱ्यापैकी त्या सांगणाऱ्या शब्दामधून आपल्याला वाक्यातली एक रीत मिळेल. आणि असं रीत, स्थल, वेळ आणि त्यासोबतच जर किती प्रमाणात क्रिया घडली असे जर काही जर शब्द जर मिळाले तर ते साधारणपणे आपल्या वाक्यामधले काय ठरतील, तर ते म्हणजेच क्रियाविशेषण अव्यय. आणि मुळात अशा संकल्पनेबाबत किंवा अशा संकल्पनेबाबत जे व्याकरणकारांनी बोललं त्यांचं नाव म्हणजेच मोरोकेशव दामले. अत्यंत महत्त्वाचे आहेत, खूप मोठं योगदान यांचं मराठी व्याकरणामध्ये आहेत. ज्यामध्ये बऱ्यापैकी जर एक जर म्हटलं, सुरुवातीच्या लेक्चरमध्ये बोललो होतो, महत्त्वाचं एक यामध्ये मोरोकेशव दामल्यांनी सुद्धा एक पुस्तक लिहिलं. पुस्तकाचं नाव शास्त्रीय मराठी व्याकरण. ते आपण पहिल्याच लेक्चरला बोललो होतो, पण तरीसुद्धा तुमच्या माहितीसाठी. तर अशा पद्धतीची दुनिया आपल्याला क्रियाविशेषण अव्ययामध्ये पाहता येईल. ज्यामध्ये एक गोष्ट जर नोट जर तुम्ही जर केलं, मी म्हटलं क्रियाविशेषण अव्यय ही विकारी शब्द जाती आहे की अविकारी शब्द जाती आहे, तर निश्चित लक्षात घ्या काय म्हटलं की क्रियाविशेषण अव्यय. क्रियाविशेषण म्हणजेच काय, कोणाबद्दल माहिती सांगेल, क्रिया, क्रिया म्हणजेच क्रियापद, कोणाचे विशेषण, क्रियापदाचे विशेषण. आणि जे क्रियापदाचे विशेषण असते
त्याला क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. पण क्रियापदाचे विशेषण असून सुद्धा ते एक अविकारी असायला पाहिजे, ज्याच्यामध्ये कुठलाच विकार व्हायला नको पाहिजे. तर त्याला बऱ्यापैकी आपण क्रियाविशेषण अव्यय असं सांगता येईल. म्हणजेच काय, मी जर इथं जर पहिल्या उदाहरणामध्ये जर घेतलं, मी म्हटलं तो सावकाश चालतो, तो सावकाश चालतो. परत दुसऱ्या उदाहरणामध्ये पाहता येईल आपल्याला ती सावकाश चालते. तिसऱ्या उदाहरणामध्ये बघू आपण ते सावकाश चालतात. इकडे लक्षात घ्या, मी म्हटलं तो सावकाश चालतो, पहिल्या वाक्यातलं क्रियापद कोण आहे? चालतो. मी म्हटलं ती सावकाश चालते, दुसऱ्या वाक्यातलं क्रियापद काय आहे? चालते. तिसऱ्या वाक्यातलं क्रियापद बघा, ते सावकाश चालतात, अनेक वचनामध्ये आलेला आहे. ते सावकाश चालतात, क्रियापद काय आहे? चालतात. आपण कुणाची संकल्पना बघत आहोत? क्रियाविशेषण अव्यय. क्रियाविशेषण अव्ययामध्ये लक्षात घ्या, क्रियापदाबद्दल किंवा क्रियापदानुसार जो शब्द बदलत नाही किंवा क्रियापदाबद्दल जो अधिक माहिती सांगतो त्या शब्दांना काय म्हणतात? क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. अधिक माहिती सांगेल पण तो एक अविकारी असेल, आणि अविकारी जेव्हा असेल त्यावेळेस तो ठरेल आपलं क्रियाविशेषण अव्यय. मी म्हटलं तो सावकाश चालतो, चालतो पण आता कसा चालतो? सावकाश चालतो. चालते पण कशी चालते? सावकाश चालते. आणि चालतात तर कसे चालतात? सावकाश चालतात. आणि आयुष्यभर लक्षात घ्यायचं की वाक्याची रीत, स्थल, वेळ आणि सोबत प्रमाण दर्शवणाऱ्या शब्दांना क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. मी या तीनही वाक्यामध्ये एक रीत सांगत आहे, कारण रीत म्हणजेच काय, तर वाक्यातली क्रिया कशी घडत आहे हे सांगणाऱ्या शब्दांना रीत म्हणतात, आणि त्यावरूनच त्याचे प्रकार पडतात. रीतीवाचक क्रियाविशेषण अव्यय, एखादं स्थल दर्शवलं तर स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय, वेळ जर दर्शवलं तर त्याला वेळेला काल म्हणतात व्याकरणामध्ये, त्यालाच आपण पाहता येईल की कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. आणि एखादं प्रमाण जर दर्शवलं तर परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय. परिणाम नाही विद्यार्थी मित्रांनो, तर परिमाण. परिमाण म्हणजेच काय, किती प्रमाणामध्ये क्रिया घडली. अत्यंत सोप्या भाषेमध्ये आपण हा घटक आज अभ्यासणार आहोत थोडंसं. आणि अशा पद्धतीनं मी म्हटलं यामध्ये पहिल्या वाक्यातला क्रियापद काय होता? चालतो. दुसऱ्या वाक्यातला क्रियापद काय आहे? चालते. तिसऱ्या वाक्यातला क्रियापद काय आहे? चालतात. या तीनही वाक्यामध्ये या क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द कुठला आहे तर तो आपल्याला इथं पाहता येईल. पाहता येईल म्हणजे असं करून जरी पाहिलं तरी भेटेल ते. पहिला कोण? सावकाश. दुसरा कोण? सावकाश. तिसरा कोण? सावकाश. मला एक सांगा, चालतो क्रियापद होता त्यावेळेस अधिक माहिती सांगणारा शब्द कुठला होता? सावकाश. चालते होता त्यावेळेस काय झालं? सावकाश. चालतात होतं त्यावेळेस काय झालं? सावकाश. चालतो, चालते, चालतात क्रियापद बदललं, पण मात्र या क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द तीनही वाक्यामध्ये बदलला का? म्हणजे बदललेला आपल्याला पाहायला मिळत आहे का? तर अजाबात नाही. आणि बदलत जर नसेल तर त्याला मीही बदलवू शकणार नाही. आणि सोबत याचं कारण म्हणजेच काय, तर ही व्याकरणाचीच करणी मानावं लागेल. म्हणजेच हे तीनही शब्द जे आहेत, म्हणजे सावकाश हा शब्द या वाक्यामध्ये आलं आणि तो क्रियापदाबद्दल माहिती तर सांगत आहेतच, पण सोबत तो एक अविकारी आहे, म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाही बदल होत नाही. आणि असा एखादा शब्द क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगून जर अविकारी ठरत जर असेल तर ती आपला शब्दाची जात ठरेल, ती म्हणजेच क्रियाविशेषण अव्यय. हे अशा पद्धतीची दुनिया आपल्याला पाहता येईल. आणि अशा पद्धतीने आपल्याला या क्रियाविशेषण अव्ययाबाबत बोलता येईल. मी म्हटलं होतं मोरो केशव दामलेंनी म्हटलं, क्रियेची रीत, स्थल, काल आणि सोबत किती प्रमाणात घडली हे सांगणाऱ्या अविकारी शब्दांना क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. उदाहरण क्रमांक पहिला बघा, लक्षात घ्या, हे उदाहरण आहे. क्रियाविशेषण अव्यय आणि सोबत परत एक गोष्ट घ्या. बऱ्यापैकी आपण जर म्हटलं, जसं मी म्हटलं क्रियाविशेषण अव्यय आणि इकडे असतो एक शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय लगेच आपल्याला अभ्यासायचा आहे. शब्दयोगी अव्यय पुढल्या लेक्चरमध्ये बघू याचा कार्यक्रम काय असतो ते. इकडे म्हटलं शब्दयोगी अव्यय आणि इकडे म्हटलं क्रियाविशेषण अव्यय. आता सध्याच्या पेपर पॅटर्न नुसार म्हणा किंवा सध्याच्या आयोग जे काही प्रश्न विचारण्याच्या दृष्टिकोनातून मी मागे बोलत आहे, नेहमी बोलत असतो तुमच्या एक मदतीसाठी वगैरे म्हणा, की ज्याच्यामध्ये आत्ताचा जो जे आयोग प्रश्न प्रकार जे बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये वैशिष्ट्यांवर खूप भर दिला जातो. आणि मग निश्चित यामध्ये संकल्पना आपल्याला आवर्जून त्यामध्ये लक्षात पाहिजे. पण तत्पूर्वी आपण या उदाहरणाकडे बघू. मी म्हटलं पंखावर आहे. पंखावर आहे. मी काय म्हटलं, क्रियेची रीत, स्थल, काल, प्रमाण किती प्रमाणात घडली हे सांगणाऱ्या शब्दांना काय म्हणतात तर क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. जर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर एखाद्या वाक्यामधलं स्थल माहीत करून घ्यायचं असेल, स्थल म्हणजेच काय, ठिकाण ज्याला म्हणतो आपण, एक ठिकाण म्हणजेच स्थल.
वाक्यातलं जर स्थल माहिती करून घ्यायचं जर असेल तर क्रियापदाला कोठेने प्रश्न विचारायचा. कोठे कशाने प्रश्न विचारायचा तर कोठेने प्रश्न विचारायचा. काय माहिती करून घ्यायचं असेल तर स्थल माहिती करून घ्यायचं असेल. एखादा जर स्थल जर भेटला तर समजून घ्यायचं तो वाक्यातला असेल क्रियाविशेषण अव्यय आणि स्थल मिळाला तर तो झाला स्थलवाचक क्रियाविशेषण. अशा पद्धतीने अत्यंत सोपं घटक. आणि एक गोष्ट जर नोट जर गेली, मी म्हटलं वाक्यातलं जर तुम्हाला एखादी जर वेळ माहिती करून घ्यायची जर असेल, एखादा काल माहिती करून घ्यायचं जर असेल तर क्रियापदाला केव्हाने प्रश्न विचारायचं. क्रिया केव्हा घडली, जेव्हा घडली असेल. एखादी वेळ जर मी जर म्हटलं काल पाऊस खूप पडला, आता मी म्हटलं काल पाऊस खूप पडला, केव्हा पडला, काल पडला, म्हणजे काल ही त्यामधली एक काय दर्शवत आहे तर वेळ दर्शवत आहे. का बरं वेळ दर्शवत आहे तर यामध्ये सर्वसाधारणपणे कशाने प्रश्न विचारला, केव्हाने. आणि मग असं केव्हाने कोठेने जर प्रश्न विचारल्यानंतर कोठेने प्रश्न विचारला तर स्थल मिळतो. त्यासोबतच केव्हाने प्रश्न विचारला तर एखादा काळ मिळतो, म्हणजेच काय एखादी वेळ मिळते. आणि सोबत जर कसा, कशी आणि कसे ने जर प्रश्न जर विचारलं तर वाक्यातली आपल्याला एक रीत समजते. पण नेमकं हा प्रश्न विचारायचं कुणाला बा. आता मी ऑनलाईन आहे ठीक आहे, पण बऱ्यापैकी जर म्हटलं मग प्रश्न प्रकार पडला असेल, प्रश्न विचारायचं कुणाला, प्रश्न विचार उत्तर काढ, प्रश्न विचार उत्तर काढ, विचारायचं कुणाला तर आयुष्यभर लक्षात घ्यायचं वाक्यामधला सगळ्यात आवश्यक घटक आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक तो म्हणजे क्रियापद. मग क्रियापदालाच प्रश्न विचारायचा. क्रिया कोठे घडली, कोठेचं उत्तर एखादं काय असेल, स्थल असेल. क्रिया केव्हा घडली, केव्हाचं उत्तर काय असेल, एखादी वेळ असेल. आणि त्यासोबतच जर किती प्रमाणात घडली असं प्रमाण जर तुम्ही जर विचारलं तर ते आपल्याला वाक्यातलं एक प्रमाण मिळेल. आणि ज्यावेळेस प्रमाण मिळेल त्यावेळेस तो प्रकार ठरेल परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय. हे अशा पद्धतीनं. आणि हे दुनिया किती सोपी आहे हे तुम्हाला मी या उदाहरणाच्या माध्यमातून आज सांगणार आहे. निश्चित तुम्हा विद्यार्थ्यांना यामधून एक बऱ्यापैकी एक खूप मोठा एक चांगला फायदा होईल एवढं मात्र नक्की. मी म्हटलं पहिल्या उदाहरणामध्ये जर तुम्ही जर लक्ष तर दिलं यामध्ये सांगता येईल आपल्याला. मी म्हटलं पंखावर आहे, इथं बोललं पंखावर आहे, आहे पण कोठे आहे. आता कोठे आहे तर आपल्याला इथे सांगता येईल पंखावर आहे, कोठे आहे, वर आहे. वरला अधोरेखित केलेलं आहे. कोठे म्हणजे एक ठिकाण दर्शवत आहे ना, एक ठिकाणच निश्चितपणे सांगत आहे. की मी म्हटलं जर मी बरेच उदाहरणं आपल्याला सांगता येईल. मी जर एखादं उदाहरण जर म्हटलं की नाही बा माझ्या पुढे खुर्ची आहे किंवा माझ्या पुढे ऑफिस आहे किंवा माझ्या समोर शाळा आहे. मी म्हटलं आताच म्हटलं होतं माझ्या पुढे खुर्ची आहे, आहे पण कोठे आहे, पुढे आहे. म्हणजे पुढे हा नेमकं काय दर्शवत आहे तर एक स्थळ दर्शवत आहे. आणि स्थळ, वेळ, त्यासोबतच रीत आणि प्रमाण जर दर्शवत असेल तर ती शब्दाची जात ठरेल आपली क्रियाविशेषण अव्यय. तर यामध्ये लक्षात घ्या, मी म्हटलं पंखावर आहे तर कोठे आहे, कोठे आहे म्हणजे वर. आणि वर हा एक ठिकाण दर्शवत आहे, एक स्थल दर्शवत आहे. आणि असं ठिकाण दर्शवलं म्हणून तो सर्वप्रथम काय ठरेल तर तो ठरेल क्रियाविशेषण अव्यय. पण हा क्रियाविशेषण काय आहे तर हा क्रियाविशेषण एक स्थल दर्शवत आहे. आणि स्थल जर दर्शवलं तर तो प्रकार ठरेल आपलं स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. 1 मार्कासाठी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न प्रकार. पोलीस भरतीपासून इतरत्र वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा तुमच्या MPSC पर्यंत सुद्धा यावरती बऱ्यापैकी प्रश्न प्रकार विचारून गेलेले आहेत. आणि निश्चितच यामध्ये दुसऱ्या प्रश्नाकडे जर आपण जर वळलं, दुसऱ्या उदाहरणामध्ये जर पाहिलं तर काय पाहता येईल आपल्याला. मी म्हटलं वाघ समोर आहे, मी म्हटलं वाघ समोर आहे, वाघ समोर आहे तर मला सांगा मग वाघ समोर आहे, कोठे आहे, समोर आहे. कोठे आहे तर कुठे आहे म्हटलं समोर आहे. म्हणजे हा सुद्धा एक कशाचं उत्तर सांगत आहे तर कोठे याचं उत्तर सांगत आहे, या प्रश्नाचं उत्तर सांगत आहे. आणि कोठे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काय मिळतो तर स्थल मिळतो. आणि स्थल जर मिळाला तर प्रकार ठरतो स्थलवाचक. तिसऱ्या उदाहरणामध्ये मी जर म्हटलं की नाही बा पलीकडे माझी शाळा आहे, पलीकडे माझी शाळा आहे. निश्चित यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, यामधून तुम्हाला विद्यार्थी मित्रांना जर यामधून एखादा स्थलवाचक शब्द निवडा, सोबत कालवाचक शब्द निवडा, अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला टर्न आउट करून आयोग प्रश्न प्रकार विचारत असते. कसंही विचारू द्या, यामध्ये आपल्याला बरंच सारं काही शिकता येईल. स्थळ सुद्धा आपल्याला बाजूला काढता येईल, एखादी वेळ सुद्धा बाजूला काढता येईल, आणि सोबत एखादी रीत सुद्धा आपल्याला सांगता येईल आणि त्याचा प्रकार सुद्धा ठरवता येईल. आणि अशा पद्धतीनं मी जर म्हटलं की नाही बा पलीकडे माझी शाळा आहे, म्हणजेच पलीकडे माझी शाळा आहे. पलीकडे म्हणजे पलीकडे माझी शाळा आहे म्हणजेच कुठला प्रश्न योग्य वाटेल आपल्याला की नेमकं कुठं पलीकडे माझी शाळा आहे म्हणजेच काय तर कोठे आहे, कोठे आहे तर कुठं आहे,
पलीकडे आहे. म्हणजे पलीकडे हा शब्द सुद्धा एक वाक्यातला काय दर्शवत आहे, तर स्थळ दर्शवत आहे. का? या काचं उत्तर माहीत पाहिजे. मग स्थळ दर्शवत आहे तर कशाचा प्रश्न आहे, तो कोठेचा प्रश्न आहे. आणि तो स्थळ दर्शवला म्हणून वाक्यातला प्रकार ठरेल. त्यासोबत क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ठरेल आपलं क्रियाविशेषण अव्यय. आणि इकडे जर मी म्हटलं की नाही बा, काल पाऊस खूप पडला. आता काल पाऊस खूप पडला, मगाशीच बोललो मी, काल पाऊस खूप पडला. केव्हा पडला? पावसाचे दिवस आहे तर पडेल ना, पडायलाच पाहिजे. मी म्हटलं काल पाऊस खूप पडला. पडला तर कुठे पडला? काल पडला. मग काल म्हणजेच केव्हा पडला? मी म्हटलं काल पाऊस खूप पडला. केव्हा पडला? तर काल पडला. म्हणजे काल जे आहे ते एक वेळ दर्शवत आहे. आणि अशी वेळ जर दर्शवलं तर तो प्रकार ठरेल आपलं काल दर्शवलं म्हणून प्रकार ठरेल कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. हे अशा पद्धतीचं. त्यानंतर मी जर म्हटलं की नाही बा, मी सकाळी व्यायाम करतो. आता मी सकाळी व्यायाम करतो, करायला पाहिजे, खूप महत्त्वाचं आहे. मी सकाळी व्यायाम करतो तर मला एक सांगा, केव्हा करतो? सकाळी करतो. म्हणजेच ही सुद्धा एक काय दर्शवत आहे, तर वेळ दर्शवत आहे. वेळ म्हणजेच व्याकरणामध्ये त्याचा अर्थ निघतो काल. आणि काल अर्थ निघाला म्हणून प्रकार ठरेल कुठला, तर कालवाचक. हे अशा पद्धतीचं. म्हणजे त्यामध्ये. आणि शेवटचं उदाहरण जर मी म्हटलं की नाही बा, तो नेहमी गावाला जातो. आता तो नेहमी गावाला जातो म्हणजे लक्षात घ्या, तो नेहमी गावाला जातो, जात असेल. मी म्हटलं तो नेहमी गावाला जातो. जातो केव्हा जातो? केव्हा जातो तर केव्हा? नेहमी जातो. म्हणजे कशाचं उत्तर आहे? केव्हाचं उत्तर. केव्हाचं उत्तर काय? वेळ. वेळ म्हणजेच काय? काल. आणि काल म्हणजेच प्रकार कालवाचक. हे अशा पद्धतीने आपल्याला बऱ्यापैकी 3 उदाहरणं या 3ही वाक्यामधला प्रकार जो ठरेल तो म्हणजेच कुठला प्रकार? कालवाचक. पण लक्षात घ्या, प्रकार कुठला आहे? कालवाचक. आयुष्यभर लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो, मराठी व्याकरणामध्ये बऱ्यापैकी एक अभ्यासात असताना प्रकाराचे प्रकार पडतात. प्रकाराचे प्रकार पडतात. हे मी पाळत नाही, हे व्याकरणकारांनी त्यामध्ये पाळलं आहे, त्याचं डिवायडेशन केलेलं आहे. फक्त व्याकरण हा किती सोपा आहे हे सोपं करून देण्याचं काम माझं आहे. इथं मी जर म्हटलं की नाही बा, की मग त्याचे प्रकाराचे प्रकार, यामध्ये काही घाबरण्याचं काम नाही. निश्चित तुम्हाला यामधून वेगवेगळ्या संकल्पना आपल्या लेक्चरच्या माध्यमातून किंवा व्हिडिओच्या माध्यमातून अत्यंत सोप्या भाषेमध्ये स्पष्ट होतील. मी म्हटलं तो नेहमी गावाला जातो. केव्हा जातो? नेहमी जातो. वेळ आहे. वेळ आहे तर प्रकार कुठला? कालवाचक. पण या वेळेमध्ये एक सातत्यपणा आहे. एक सातत्यपणा आहे आणि या वेळेमध्ये एक सातत्यपणा असल्यामुळे तो कालवाचकाचाही एक प्रकार ठरतो. तो म्हणजेच सातत्यदर्शक कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय. आणि अशा पद्धतीने बऱ्यापैकी आपल्याला प्रश्न प्रकार विचारत असते. इथे जर तुम्ही जर गेलं, मी जर म्हटलं तो नंतरचा भाग आहे, तर तुमच्या माहितीसाठी सांगितलं. पण तत्पूर्वी इतक्या ज्या काही गोष्टी मी तुम्हाला आज ज्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे ते तुम्हाला बऱ्यापैकी खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुद्धा परीक्षेमध्ये पडतील. त्यानंतरचं 7व्या क्रमांकाचं उदाहरण बघू आपण. मी म्हटलं त्याने माझे पुस्तक मुद्दाम फाडले. त्याने माझे पुस्तक मुद्दाम फाडले. त्याने माझे पुस्तक मुद्दाम फाडले म्हणजेच फाडले, पण कसे फाडले? मुद्दाम फाडले. कुठला प्रश्न मिळतो? उत्तर कुठला भेटतो तर आपल्याला? मुद्दाम. त्याने माझे पुस्तक मुद्दाम फाडले तर कसे फाडले? मुद्दाम फाडले. कसा, कशी, कसे यांचं उत्तर काय असते वाक्यातलं? रीत. आणि रीत जर आलं तर तो वाक्यातला प्रकार ठरतो रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय हे अशा पद्धतीनं. त्यानंतरचं मी जर म्हटलं की नाही बा, तो हळू चालतो. तो हळू चालतो तर कसा चालतो? हळू चालतो. म्हणजे वाक्यातली सुद्धा कसा, कशी, कसे या 3 प्रश्नांची उत्तरं कसा, कशी, कसे यांचं उत्तर काय असते? वाक्यातली रीत असते. आणि तो प्रकार ठरतो आपला रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. त्यानंतर मी जर म्हटलं की नाही बा, या मार्गावरून बेशक जा. या मार्गावरून बेशक जा. आता जा तर कसा जा? बेशक जा. कसा, कशी, कसे यांचं उत्तर काय? रीत भेटते. रीत भेटले तर प्रकार कुठला? रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. पण याच रीतमध्ये एक ठामपणा दर्शवला आहे, एक निश्चयपणा दर्शवला आहे की नाही बा, या मार्गावरून बेशक जा म्हणजे बिनधास्तपणे जा. एक निश्चितपणा किंवा एक ठामपणा दर्शवलेला आहे. आणि एखाद्या रीतमध्ये किंवा वाक्यातल्या क्रिया कशी घडत आहे याच्यामध्ये जर एखादा ठामपणा जर असेल, निश्चयपणा जर असेल तर त्याला निश्चयदर्शक रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. त्यासोबत असो तो निश्चयदर्शक असो, पण प्रकार पहिले अगोदर कुठला ठरेल? रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. त्यानंतरचं मी जर म्हटलं की नाही बा, शेवटचं उदाहरण घेऊ आपण. मी म्हटलं थोडा गाडीला धक्का मारा. थोडा गाडीला धक्का मारा. आता मारा,
पण किती प्रमाणात मारा, तर थोडा मारा. थोडा गाडीला धक्का मारा, किती प्रमाणात मारा म्हटलंय, थोडा म्हणजे त्या क्रियेचं काय दर्शवत आहे, अत्यंत सोपं. क्रियेचं काय दर्शवत आहे, तर एक प्रमाण दर्शवत आहे. आणि प्रमाण दर्शवत आहे, आणि असं प्रमाण जर दर्शवलं तर तो आपलं क्रियाविशेषण अव्यय ठरेल. आणि तो क्रियाविशेषण अव्यय कुठला क्रियाविशेषण अव्यय ठरेल, तर तो म्हणजेच आपलं असेल परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय. आणि यामधून निश्चित तुम्हा विद्यार्थ्यांना एक खूप मोठा चांगला फायदा होईल, एवढं मात्र निश्चित. तर अशा पद्धतीची दुनिया आपल्याला या क्रियाविशेषण अव्ययामध्ये पाहता येईल. बरंच काही बोलता येईल. मी जर म्हटलं की नाही बा, साप माझ्या समोरून गेला, इथे एक गोष्ट लक्षात घ्या, साप माझ्या समोरून गेला. कोठून गेला, समोरून गेला. आता कोठून गेला म्हणजे समोरून गेला, समोर म्हणजे एक काय आहे, स्थळ आहे. आणि स्थळ व्याकरणामध्ये त्याचा अर्थ काय निघतो, स्थल. आणि स्थल जर मिळालं तर स्थल जर मिळालं तर शब्दाची जात कुठली ठरेल, आपलं क्रियाविशेषण अव्यय. आणि तोही क्रियाविशेषण अव्यय कुठला, तर तो क्रियाविशेषण अव्यय असेल आपलं स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. आणि हे अशा पद्धतीने आपल्याला बरंच खूप सारे यामध्ये पाहता येईल. घटक शब्दाची जात, ती शब्दाची जात कुठली, तर आपली क्रियाविशेषण अव्यय. आणि या क्रियाविशेषण अव्ययामध्ये कुठली शब्द जाती आहे, तर ती आपली अविकारी शब्द जाती. तर अशा पद्धतीने आपल्याला बरंच सारं काही पाहता येईल. एक गोष्ट लक्षात घ्या, क्रियाविशेषण अव्यय हे नेमकं कुणाबद्दल माहिती सांगतात, तर क्रियापदाबद्दल माहिती सांगतात. असं ते बऱ्यापैकी परीक्षेमध्ये प्रश्न प्रकार पडतं की क्रियाविशेषण अव्ययाबाबत योग्य विधाने निवडा किंवा अयोग्य विधाने निवडा. मग पहिलं विधान असते की यामध्ये क्रियाविशेषण अव्यय हे क्रियापदाचे विशेषण असते. दुसरे विधान असेल क्रियापदे हे क्रियाविशेषण अव्यय हे नेहमी वाक्यात स्वतंत्रपणे येतातच. त्यांना जर तुम्ही जर जोडून जर लिहिलं तर ते क्रियाविशेषण राहत नाही, ते शब्दयोगी अव्यय बनते. कारण शब्दयोगी अव्यय म्हणजेच काय, शब्द म्हणजेच आणि योगी म्हणजेच ते योगी नाही. योगी म्हणजे योग घ्यायचा, आणि योग म्हणजे जोडणे. योग म्हणजे काय, जोडणे. आणि मग शब्दाला जोडून आणलेल्या अव्ययाला शब्दयोगी अव्यय म्हणतात. आणि मग ते कसं, तर हे असं. उदाहरण घेऊ आपण. मी जर म्हटलं की नाही बा, पंखा वर आहे, मग पंखा वर आहे, तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, पंखा वर आहे तर नाही रे बा, कोठे आहे, वर आहे. कोठेचं उत्तर काय असते, स्थल असते. स्थल जर भेटलं तर प्रकार कुठला, स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. दुसरं वाक्य मी इथं लिहितो की याच्यामध्ये सांगता येईल टेबलावर पुस्तक आहे. टेबलावर पुस्तक आहे हे खूप व्हेरी इम्पॉर्टंट. यामध्ये जे काही मी बोलत आहे पडतं ते निश्चितच यामध्ये बऱ्यापैकी तुम्हाला नोकरी मिळवून देणारे घटक असतील. आणि यामध्ये हा विशेष थोडा बाय हँड पाहिजे आपलं. क्रियाविशेषण इथं मी लिहितो अव्यय लिहावा लागेल. का, कारण क्रियाविशेषण ही अविकारी आपण शब्दजाती अभ्यासत आहोत. तशी एक शब्दजाती परत एक आहे, क्रियाविशेषण आणि सोबत क्रियाविशेषण अव्यय. क्रियाविशेषण आणि परत एक शब्दाची जात ठरते, ती म्हणजेच क्रियाविशेषण अव्यय. पण लक्षात घ्या, मग तुम्ही म्हणाल की सर इथं तर मग हे परत एक शब्दात जाती घेतल्या, एकूण झाल्या 9. पण एक गोष्ट लक्षात घ्यायची, 9 तर आहेतच, पण आपल्या अभ्यासाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून शब्दाच्या जाती किती, तर त्या समजायचं 8 शब्द जाती. 8 म्हणजे 8च शब्द जाती. याचा नेमकं काय कार्यक्रम आहे हे सांगतो बऱ्यापैकी समोर गेल्यानंतर. पण लक्षात घ्या, क्रियाविशेषण न म्हणता त्याला नेहमी काय म्हणायचं, क्रियाविशेषण अव्यय. तर हे का आणि काचं उत्तर बोलू आपण त्याविषयी. पण तत्पूर्वी या उदाहरणाकडे लक्ष देऊ. मी म्हटलं पंखावर आहे आणि दुसऱ्या उदाहरणामध्ये म्हटलं टेबलावर पुस्तक आहे. तुम्हाला काय दिसत आहे इथं, की या दोन्हीही वाक्यामध्ये बघा, प्रश्न आयोग कुठल्याही पद्धतीने कशाही पद्धतीने विचारू द्या, पहिलं विधान असते. पहिल्या विधानामध्ये वर हे क्रियाविशेषणाचं कार्य करत आहे. दुसऱ्या विधानामध्ये वर हे शब्दयोगी अव्ययाचं कार्य करत आहे. विधानाचा पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध बरोबर, दोन्ही बरोबर दोन्ही चूक. पूर्वार्ध म्हणजे पहिलं, उत्तरार्ध म्हणजे शेवटचं वाक्य. मग यावरून बऱ्यापैकी आपल्या संकल्पना क्लिअर पाहिजे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, क्रियाविशेषण अव्यय वाक्यामध्ये येत असताना नेहमी तो स्वतंत्रपणे आलेला असतो, स्वतंत्रपणे येतेच तो. आणि जर तो जोडून जर आला एखाद्या नामाला, तर तो क्रियाविशेषण अव्यय राहत नाही, तर तो काय बनतो, शब्दयोगी अव्यय बनतो. म्हणजेच काय, मी म्हटलं पंखा वर आहे तर कुठे आहे, वर आहे. म्हणजे हा कोठेचं उत्तर आहे. एखादं मी परत म्हटलं होतं, मोरो केशव दामले या व्याकरणकारांनी सांगितलं होतं
क्रियेची रीत, स्थल, काल, प्रमाण दर्शवणाऱ्या शब्दांना क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. हे झालं हे शब्दाची जात कुठली ठरवलं आपलं? क्रियाविशेषण अव्यय. पण मात्र हाच वर मी इथे जोडून लिहित आहे. काय दिसत आहे तुम्हाला? दिसायला दोन बी काय आहेत? सारखेच आहे ना. थोडे डोळे उघडून जर नीट जर बघितलं तर यामध्ये इथं सुद्धा वर आलं, इथं सुद्धा वर आलं. पण यामध्ये लक्षात घ्या, मी मागे बोललो होतो की एखाद्या शब्दाचा प्रकार किंवा एखादी शब्दाची जात ठरवत असताना त्याच्या स्वरूपावरून न ठरवता, स्वरूप म्हणजे दिसणे, त्याच्या स्वरूपावरून न ठरवता त्याच्या कार्यावरून ठरवावा लागतो, त्याच्या कामावरून ठरवावा लागतो की नेमकं तो शब्द वाक्यामध्ये कशा प्रकारचं कार्य करत आहे आणि त्याचे ज्या पद्धतीचं कार्य असेल वाक्यात त्याच्यावरून त्याचा प्रकार सांगायचा. मग यामध्ये सांगता येईल पंखावर आहे, कोठे आहे, वर आहे, स्थळ दर्शवत आहे, एक स्थळ दाखवण्याचं कार्य करत आहे, म्हणून शब्दाची जात ठरेल आपलं क्रियाविशेषण अव्यय. आणि दुसऱ्या वाक्यामध्ये काय आहे? टेबलावर पुस्तक आहे तर कोठे आहे? तर टेबलावर आहे. पण हा जो काही वर जो आलेला आहे तो सर्वसाधारणपणे कोणत्या नामाला जोडून आलेला आहे? टेबल या नामाला. आणि एखादा शब्द जर एखाद्या नाम किंवा सर्वनामाला जोडून जर आलेला असेल तर तो क्रियाविशेषण अव्यय राहत नाही, तर तो शब्दयोगी अव्यय अशी ही शब्दाची जात ठरते. आणि बऱ्यापैकी हा घटक अत्यंत सोप्या भाषेमध्ये अशा प्रकारे आपल्याला अभ्यासता येईल. आणि निश्चित यामध्ये बरंच काही खूप मोठी एक दुनिया आपण आज एक अभ्यासलं, ज्यामध्ये म्हटलं होतं क्रियाविशेषण अव्यय. अविकारी शब्दजातीमधली आपण पहिली शब्दजाती अविकारीमधली आपण अभ्यासलं, त्याचं नाव म्हणजेच क्रियाविशेषण अव्यय. टप्प्याटप्प्याने उर्वरित ज्या काही शब्दाच्या जाती म्हणजे ज्यामध्ये सांगता येईल शब्दयोगी अव्ययाची मी मुळातली संकल्पना सांगितली यामध्ये. मग ते जोडून लिहिलं जाते का? जोडावं लिहिलं जाते, पण नेमकं का बाबा? शब्दयोगी अव्ययाचं काम काय आहे, कार्य कशा प्रकारचं करत आहे? हा जोडून नाही लिहिलं तर नाही जमल का सर? नाहीच जमणार ना. का? तर यामध्ये लक्षात घ्या शब्दयोगी अव्ययाचं कार्य काय आहे आणि त्यात नेमकं तो जोडून का बरं लिहावा लागतो, त्याचं नेमकं वैशिष्ट्य काय आहेत वेगवेगळ्या प्रकारे. शब्दयोगी अव्यय हे जोडून येते, पण ते जोडून येत असताना वाक्यामध्ये ते जोडून येण्याचं काम काय आहे? तर त्या एखादा जर शब्दयोगी अव्यय एखाद्या नामाला जोडून जर आलं तर त्या नामाचा संबंध इतर शब्दाशी जोडण्यासाठी त्या नामाला काही शब्द जोडावे लागतात. आणि असा शब्द म्हणजेच शब्दयोगी अव्यय. निश्चित आपण पुढल्या व्हिडिओजमध्ये म्हणा किंवा पुढल्या लेक्चरमध्ये या शब्दयोगी अव्यय या शब्दजातीबाबत आपण एक व्यवस्थितरित्या एक विवेचन पाहणार आहोत. पण तरीसुद्धा थोडं आज आपण थांबू. एक तुम्हा विद्यार्थ्यांचं आणि सोबत सर्व आमचे पोलीस कर्मचाऱ्यांचं सुद्धा धन्यवाद.